हार्दिक शुभेच्छा. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डिजिटली तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खरं तर ही संकल्पना आजची चांगली आहे. कारण आजकाल जे सगळे जे काही सणवार आहेत हे पूर्वी जसं आपण म्हणायचो की ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरे व्हायचे, परंतु आता उलटं झालं. आता सगळे सणवार शहरात मोठ्या प्रमाणात साजरे व्हायला लागले आणि ग्रामीण भागामध्ये ती थोडंसं कमतरता जाणवायला लागली. त्याची कारणं बरीच असू शकतात, पण अशा पद्धतीनं आजही आपण जर बघितलं तर बरेचशी गावं असतील किंवा मग जी शहर आहे पण गावास्वरूपच आहेत, तालुका प्लेसेस असतील, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात सणवार एकोप्यानं साजरे होतात. कारण सणवार हे काय एकत्र येण्यासाठी आणि एकमेकाचं शुभेच्छा असतील, सुखदुःख वाटून घेण्यासाठी असेल आणि संबंध सुधारण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे चांगले असतात. त्यातले त्यात हा मकर संक्रांतीचा सण आणि आजचा जो काही हा छोट्याखानी स्नेहमिलनाचा कार्यक्रम आहे, चांगली कल्पना आहे. आणि आपण जर मनावर घेतलं तर इथून पुढचे जे सणवार आहेत हे कसे एकत्रित येऊन साजरे करता येतील. आणि ते जर केलं आणि काय सगळा नवतरुण आणि तरुण ज्येष्ठ मंडळी यांनी सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर अवघड काही नाही. आणि जे काही मग थोडीफार घडी विस्कटत चालली ती घडी आणखी चांगली बनायला, घट्ट व्हायला नक्कीच त्याच्यातून मदत होईल. चांगली एक संकल्पना आहे. पुढेही या संकल्पनेला आणखी मोठ्या स्वरूपात मूर्त रूप येऊ एवढी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.